विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान। 17 पैकी 6 जागा बिनविरोध, उर्वरित ठिकाणी आज मतदान। दोन 2022च्या ऐतिहासिक बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठं भगदाड। 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेच्या गळ्याला, पण 2 दिवस अधिकृत घोषणा नाही, सूत्रांची माहिती। ऑपरेशन टायगरमुळे धास्तावलेल्या ठाकरे सेनेची आज नवी दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक। 6 पैकी 2 खासदार फुटले नसल्याचा ठाकरे सेनेला विश्वास। आजच्या बैठकीनंतर पुढची भूमिका ठरणार। 50 खोके एकदम ओकेच्या आरोपांची ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुनरावृत्ती। खासदारांसोबत 50 कोटींची डील झाल्याचा संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर बंडखोरांना शिवीगाळ केल्यानं राऊतांवर टीकेचा भडीमार। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान। 6 जागांवर महायुतीचा आधीच बिनविरोध विजय। आजच्या मतदानासाठी तयारी पूर्ण। पावसानं दडी मारल्यानं राज्यभरात पाणी टंचाईचं संकट तीव्र। नवी मुंबईत स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटर बंद। पाण्याचा अपव्यय केल्यास गुन्हा दाखल होणार। उजनी धरणानं तळ गाठला, बळीराजाच्या नजरा आभाळाकडे। इराण आणि अमेरिकेतील युद्धाचा तणाव निवळताच कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा घट। तेलाची किंमत प्रति बॅरल $79वर। देशातील पेट्रोल डिझेलच्या किमती आता तरी पूर्ववत होणार का, याकडे लक्ष। 16 महिन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची भेट। द्विपक्षीय चर्चेत युद्ध आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा। मोदींनी ट्रम्पसमोर मांडला भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा। पश्चिम आशियातल्या व्यापारासंदर्भातही प्रदीर्घ चर्चा।